नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण कृषी क्षेत्रातील नवीन संधी भाग 2 या विषयावरती सहाय्यक कृषी अधिकारी या फेसबुक पेजवरती आणि किसान संवाद यांच्या झूम ॲपद्वारे आज आपण आपल्याशी संवाद साधणार आहोत. गेल्या आठवड्यामध्ये आपण बाळासाहेब पानसरे नर्सरी काष्टी संचालक यांच्यासोबत आपण कृषी क्षेत्रात काय काय घडामोडी नवीन घडत आहेत किंवा नवीन काय काय संधी या कोरोनाच्या काळानंतर आपल्याला उपलब्ध होत आहेत याबाबत आपण चर्चा केली होती. त्याच अनुषंगाने बऱ्याच विषयावर आपण त्यात चर्चा केली, पण बरेच विषय आपल्या त्यात राहून गेले होते चर्चा करायचे. तसेच काही शेतकऱ्यांचे किंवा काही नवीन तरुणांचे काही प्रश्न होते, त्या प्रश्नांना आपल्याला साथ देता आली नाही, हात धरता आला नाही. त्या दृष्टीने आपण एक नव्यानेच आज पुन्हा आज भेटतो आहोत. तर आज आपल्याकडे पानसरे नर्सरी काष्टीचे संचालक श्री बाळासाहेब पानसरे हे उपस्थित आहेत. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याकडे तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा श्री पद्मनाथ नमस्कार साहेब हे उपस्थित आहेत. तसेच त्यांच्यासोबत मंडळ कृषी अधिकारी भोरे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सहाय्यक कृषी अधिकारी टीमचे संचालक श्री जमदार साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. मी सर्वांचे आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी पेजवरती स्वागत करतो आणि तसेच किसान संवादच्या टीम बरोबर त्यांचे आभार मानतो. आणि मी शेतकऱ्यांना तरुणांना असं आवाहन करतो की मागील व्हिडिओ जर बघायला आपल्याला गेल्या आठवड्यामध्ये आपण जे काही संवाद साधला होता तो आमच्या फेसबुक पेजवरती उपलब्ध आहे. त्याची लिंक आपण खाली आपल्या चॅट बॉक्समध्ये तो कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्या आधारे तुम्ही तो पाहू शकता. तर मी पद्मनाभ मस्के साहेबांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं पुढील सूत्र घ्यावे. नमस्कार शेतकरी मित्रांनो. मागील आठवड्यामध्ये आपण जो मुलाखतीचा कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये पानसरे नर्सरीचे संचालक माननीय श्री बाळासाहेब पानसरे यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये नर्सरीच्या व्यवसायामध्ये कशा प्रकारे यश मिळवलं याचं थोडक्यात एक अनुभवकथन आपण घेतलं होतं. आजचा जो आपला भाग आहे तर या भागामध्ये आपण गुगल फॉर्म वरती एक प्रश्नावली तयार केली होती आणि या प्रश्नावलीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये ज्या तरुणांना किंवा युवकांना व्यवसाय करायचा आहे तर अशा तरुणांचे जे काही प्रश्न आहेत ते आपण घेतले होते. आपण त्या प्रश्नांकडे वळणारच आहोत. आपल्याकडे जवळपास 56 प्रश्न तयार आज झालेले आहेत. 56 युवकांनी आपल्याकडे त्या नोंद केलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देखील काही जे प्रश्न येतील त्याची पण आपण नोंद घेणार आहोत. मात्र आपली आजची मुलाखत चालू करण्यापूर्वी आपण पानसरे साहेबांची मी थोडक्यात त्यांची पार्श्वभूमी सांगतो. पानसरे साहेब हे मुळामध्ये एक IT पदवीधर आहेत. त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये. त्यांना ही पदवी मिळाल्यानंतर त्यांना पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये तसेच परदेशात देखील फार मोठ्या प्रमाणावरती नोकरीच्या संधी आल्या होत्या. मात्र या सर्व टाळून त्यांनी त्यांचा जो आतला आवाज आहे त्याला साथ देत कृषी क्षेत्रामधील व्यवसायाची जो पर्याय आहे तो निवडलेला आहे. तर मी पानसरे साहेबांना माझा पहिला प्रश्न आहे की कृषी आहे तर समस्या आहे, त्यात खूप अडचणी आहेत. सहजासहजी कोणी या कृषी क्षेत्रामध्ये व्यवसाय करता उतरत नाही. मात्र पार्श्वभूमी वेगळी असताना देखील या क्षेत्रामध्ये ते का वळाले याचा आपण त्यांना पहिला प्रश्न आपला असा असतो. पानसरे साहेब नमस्ते. मी प्रथमतः सर्व माझ्या बांधवांचं आणि मित्रमंडळांचं स्वागत करतो आणि 15 ऑगस्ट निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आपण नशिबान आहोत की आज 15 ऑगस्ट निमित्त आपण खूप चांगल्या विषयावरती परत एकदा चर्चेसाठी एकत्र जमलो आहोत. आणि मस्के साहेबांनी एक चांगला प्रश्न विचारलाय की शेतीकडे मी व्यवसाय म्हणून का पाहतोय. तर मित्रांनो तेच मांडण्यासाठी मी प्रकर्षाने आज आपल्या सगळ्यांसमोर आलोय की शेतीला आपण आतापर्यंत व्यवसाय म्हणून पाहतच नाही, फक्त शेती करणं असंच पाहिलं जातं. ते शेतीला व्यवसाय हा शब्द अक्षरशः लाजिरवाणा करून टाकलाय. आणि शेती हा खूप चांगला व्यवसाय होऊ शकतो. त्याच्यामध्ये खूप चांगल्या संधी आहेत. अक्षरशः आपण उत्तुंग यश घेऊ शकतो अशी माझी भूमिका आहे. आणि म्हणूनच मी या व्यवसायाकडे वळलो. आणि याचं तुम्हाला एक खूप म्हणजे आता चालू गेल्या 4-6 महिन्यामध्ये जे माझ्या जीवनात दिसतंय मला की तुम्ही कल्पना करा
म्हणजे कम्प्युटर फील्डमध्ये व्यवसाय करत असतो किंवा नोकरी करत असतो, आज अक्षरशः मी अधांतरी असतो जीवनामध्ये. त्याच्या उलट आज मी शेती क्षेत्रात असल्यामुळे एवढा काही तो निर्णय बरोबर ठरलाय की आज खऱ्या अर्थाने सिद्ध झालं की मी शेती व्यवसाय निवडला हे किती चांगलं झालं. हा सर. पानसरे साहेब, आता दुसरा प्रश्न असा आहे की जी आपली पारंपरिक शेती आहे ती पारंपरिक शेती जी समस्याग्रस्त आहे आणि आज तुम्ही जे व्यवसायामध्ये वळलेले आहात, एक चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय सेट झालेला आहे, तर तुम्हाला फरक काय जाणवतो ही जी पारंपरिक शेती आहे ती आणि तुमचा आज कृषी आधारित क्षेत्रावरती असणारा व्यवसाय, यातील मूलभूत फरक काय? हा सर, याच्यामध्ये नक्कीच फरक आहे. तर शेती व्यवसाय जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा त्याच्यात पहिली पॉसिबिलिटी काय बनते की लोक शेतीमध्ये जर कुणी ट्रॅडिशनल क्रॉप करत असेल की जे पूर्णपणे स्वतःवरती अवलंबून नसतात, म्हणजे आपण ते म्हणजे काय म्हणतो विविध प्रकारे ते दुसऱ्यांवरती अवलंबून होतात. याच्यासाठी मी जे आता कुणी ऐकतायत किंवा हा भाग ऐकतील त्यांना विनंती करेल, याच्या आधीचा भाग ऐकला तर तुम्हाला आता मी जे बोलतोय ते एकमेकाशी रिलेट होईल. की शेती व्यवसायामध्ये जर तुम्ही ट्रॅडिशनल क्रॉप केले, मार्केट जे तुमच्या हातामध्ये असे केले, तर तुम्हाला ते मार्केटमध्ये यश मिळवायला खूप अवघड जातं. हा एक पहिला त्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे. आणि दुसरा त्याच्यामध्ये सांगायचा भाग म्हणजे की ट्रॅडिशनल शेतीमध्ये तुम्ही प्रत्येक म्हणजे समजा उदाहरण घेऊ आपण पिकांचं की मूग असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, तर तसे क्रॉप करून स्वतःला सिद्धच नाही करू शकत. त्याच्यामध्ये सगळं निसर्गावरती डिपेंड आहे, मनुष्यबळावरती डिपेंड आहे आणि त्याच्यामध्ये काही केलं तरी तुम्ही एका लिमिटच्या पलीकडे स्वतःला सिद्ध नाही करू शकत. म्हणून आपण आपल्याला या पद्धतीनं शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहायचं. याचा अर्थ उदार भूमिकेत नाही की हा ठीक आहे मी शेतकऱ्याला राजा म्हणतात म्हणून काहीतरी ते कमवेल, म्हणजे धान्य कमवेल आणि ते काही विकेल तशा मार्केटने विकेल, या भूमिकेत राहून शेती कधीच परवडणार नाही. तिला तुम्ही व्यवसायाचं स्वरूप दिलं पाहिजे. व्यवसायाचं स्वरूप देणं म्हणजे काय असं तुम्ही विचाराल. आता व्यवसायाचं स्वरूप देणं म्हणजे काय सांगेल मी. आता ऍक्च्युली मागच्या भागातलंच आता रिपीट होतोय म्हणून मी ते इन शॉर्ट सांगतो की तुम्हाला शेतीशी निगडीत पण मार्केट तुमच्या हातामध्ये असेल, त्याच्यानंतर त्याच्यामधले जे बाकी मॅनेजमेंट सिस्टम असेल ती तुमच्या हातामध्ये असेल, अशा पद्धतीचे तुम्हाला त्याच्यामध्ये पॅरामीटर्स विचारात घेऊनच शेतीकडे वळायला लागेल. बरोबर आहे. पुढला प्रश्न आपला असा असेल की यशस्वी व्यवसाय जर करायचा असेल, जसा आपला आज एक यशस्वी नर्सरीचे व्यावसायिक आहातच, तर या व्यवसायामागचं एक गमक काय असेल किंवा एक आपण गुरुकिल्ली काय द्याल या संदर्भात? हा, खूप चांगला प्रश्न आहे सर. शेतीमध्ये म्हणण्यापेक्षा ओव्हरऑल जेव्हा तुम्ही कोणताही बिझनेस करता ना तर बिझनेसची एक मजेशीर गंमत असते. तर त्याचं तुम्हाला एक मला हे सांगू द्या की शेती करणं याचं लोक फार मोठेपणाने सांगतात की शेती करणं म्हणजे तुम्ही चिखलात हात भरवायची तयारी पाहिजे. तर मी कदाचित याच्याशी बरोबर विरुद्ध वाक्य तुम्हाला सांगेल की शेती म्हणजे चिखलात हात भरवणे नक्कीच वाईट नाही, म्हणजे मी ते केलं, पण तुम्ही जर म्हणत असाल की तसं करूनच मी शेती फायद्यात आणेल तर ते अशक्य असतं. तुम्हाला त्याच्यामध्ये यंत्रणा निर्माण करता आली पाहिजे, तुम्हाला त्याच्यामध्ये मनुष्यबळ राबवता आलं पाहिजे, मनुष्यबळाला त्यामध्ये बरोबर योग्य पद्धतीने काम लावता आलं पाहिजे, तरच तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वीपणे मिळवू शकता. आता हे कसं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि त्यासाठी फार तुम्हाला एक मजेशीर उदाहरण सांगतो. आणि त्या उदाहरणाच्या आधी तुम्हाला एक आज सकाळी एक व्याख्यान ऐकलं मी, तर ते टिळक लोकमान्य टिळक जे आहेत त्यांच्या विषयीचे होते की ते त्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने स्वतःला पाहत होते. तर त्यातलं एक महत्वाचं मला मनामध्ये रुजलेलं वाक्य सांगतो की त्यांना कलेची आवड नव्हती पण त्यांनी कलाकारांना सतत प्रोत्साहन दिलं. म्हणजे आज मला पहिल्यांदा कळालं की बालगंधर्व जी पदवी आहे ती त्यांनी दिली, देवगंधर्व त्यांनी दिली. हा तुम्हाला कदाचित विषयांतर वाटेल पण हे विषयांतर नव्हे, आपल्या विषयाशी व्यवसाय या विषयाशी निगडीत आहे. कसं ते पहा की तुम्ही जेव्हा व्यवसाय करता तेव्हा एकट्यावरती डिपेंडंट तुम्ही कधीच काम करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अख्खी यंत्रणा राबवता आली पाहिजे. आणि शेतीमध्ये तर हे खूप प्रकर्षाने ध्यानात घ्यायला पाहिजे, कारण शेतीचा जो आधीचा पिंड आहे की शेती करणं म्हणजे काय,
तर तुम्ही ते खोरे दारे धरले तर तुम्ही शेती करू शकता. मी म्हणतो अजिबात नाही. आता माझं स्वतःचं उदाहरण त्यासाठी सांगेल की शेती करताना मी जेव्हा शेतीकडे पाहतो त्याला मी एक लिबरल कॉर्पोरेट रूप देऊन पाहतो की बाबा हे शेती मी जरी 8 दिवस बाजूला थांबलो किंवा मी कुठेतरी असेल म्हणजे दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये तरी सुद्धा ती सुरळीत चालली पाहिजे. आता याचं तुम्हाला एक उदाहरण मी जे सांगणार होतो की धनुष्य आणि बाण याची जेव्हा आपण कल्पना करतो तेव्हा तुम्ही मला सांगा की आपण एक टार्गेट ठरवलेलं असतं की हा याच्यावरती ते बाण मारायचा आहे, तर तो बाण तिथं जाऊन हिट होतो, पण ती एनर्जी कुणाची असते हो? त्या धनुष्याची असते. माझ्या मते खूप बारकाईने विचार करण्याची गोष्ट आहे की ती जी धनुष्यातली एनर्जी ती त्या बाणाला तिथं पळवते. आता बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न आला असेल की याचा काय संबंध? हो, याचाच तर संबंध आहे की तुम्ही तुमचा व्यवसाय करत असताना एकटे काय काय करणार आहे तुम्ही? तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य मनुष्यबळ बरोबर लावता आलं पाहिजे. त्या मनुष्यबळाला ते काम जमतंय का हे तुम्हाला पारखता आलं पाहिजे, तरच तुम्हाला यश मिळतं. मस्के साहेब, मी काय लक्षात आलं ना? तर या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या कामकाजामध्ये बरोबर यंत्रणा लावता आली पाहिजे, तर तुम्हाला काम करता येतं. आता मी माझं जे उदाहरण सांगत होतो की जनरली घरामध्ये आपल्या शेती व्यवसायामध्ये म्हणजे शेतकऱ्याच्या घरामध्ये एक पद्धत असते की घरातला एक कर्ता असतो आणि तो म्हणेल तीच फक्त शेती चालते. तो तुम्ही काय हे करणार म्हणजे आपण हे करू, हा ते फायनल, बाकीच्यांनी ते विचारातच नाही घ्यायचं की बाकीच्यांनी त्याच्यात चूक बरोबर जवळजवळ मत नाही मांडायचं. आपल्या घरातला कर्ता म्हणतोय ना की आपण असं करू की आपण तसं करायचं. इथं शेतीचं सगळ्यात मोठं नुकसान होतं. कसं नुकसान होतं तुम्ही ध्यानात घ्या की घरामधल्या छोट्या छोट्या व्यक्तीला सुद्धा खूप कल्पना सुचतात आणि त्या कल्पना तुम्हाला राबवता आल्या पाहिजेत. जसं तुम्ही घरातल्या छोट्या छोट्या व्यक्ती मोठ्यात मोठ्या व्यक्तीचं ऐकता की नाही, तसं घरातल्या छोट्या छोट्या व्यक्तीचे सुद्धा विचार तुम्ही ध्यानात घेतले पाहिजेत. याचं तुम्हाला एक म्हणजे अजून स्पष्टीकरण सांगतो की आमचं आता जे आम्ही घर बनवलं ते घर बनवताना मॅनेजमेंट कसं असावं त्याचंच एक उदाहरण सांगेल मी तुम्हाला की आम्ही सागाचं लाकूड वापरणार होतो. मग आम्हाला ते लाकूड घरचं होतं, आपल्या घरचं साग होतं, आम्ही ते परवानग्या घेतल्या ते वापरणार. पण हे सागाचं लाकूड वापरताना त्याला कारागीर कसे मिळवायचे हा मोठा प्रश्न होता, कारण आपल्याकडे सागाचे कारागीर मिळत नाही. तर मी मुंबईत माझ्या बहिणीकडे चाललो असताना माझा 5 वर्षाचा मुलगा, मी गाडी चालवत होतो, तो 5 वर्षाचा मुलगा म्हटला, अहो पप्पा बघा ना आपल्याकडे थोडा साग आहे, इथं तर किती साग आहे. हे बोलेपर्यंत माझी गाडी 4 किलोमीटर पुढे गेली. पण त्याच्याकडनं मी म्हटलं, अरे बाळा किती होता? आणि म्हणे खूप होता, ट्रक वर लोड केलता. आणि त्याने हे सगळं सांगितल्यानंतर मी तिथनं माघारी आलो आणि त्या व्यक्तीशी बोललो ज्यांचा तिथं सागाचा स्टॉक होता. मग तिथनं कारागीर मिळाले. एवढी सगळी जी काय आता कल्पक गोष्ट उभा राहिली, जे मला पर्सनली ओळखतात त्यांना समजेल मी काय म्हणतोय ते. जी कल्पक वस्तू उभा राहिली तिचं त्या छोट्या 5 वर्षाचा जो मुलगा होता माझा राजवर्धन नावाचा, त्यांनी जे दाखवलं त्याच्यापासून एवढं सगळं निर्माण झालं. हे जर अरे तो 5 वर्षाचा मुलगा बोलतोय मग ते काय बरोबर आणि काय चूक, जनरली छोटा मुलगा बोलणं म्हणजे फार गुन्हा धरला जातो की त्याला काय कळतंय त्याला काय समजतंय. मी इथं त्याच्या बरोबर विरुद्ध सांगतोय की माझ्या छोट्या 5 वर्षाच्या मुलानं सांगितलेल्या छोट्याशा एका वाक्यावरनं माझ्या अख्ख्या घराची रचना तयार झाली. असंच मी माझ्या शेतकरी बांधवांना नेहमी ही विनंती करेल की तुम्ही शेतीमध्ये कल्पकता राबवा. जर का तुम्ही म्हणताल ट्रॅडिशनल पद्धतीने शेती करू तर 100% ती शेती तोट्यात जाते. दुसरी गोष्ट, आता ट्रॅडिशनल पद्धतीने नाही करायची तर मग आपण काय स्वरूपात करायची? तुम्हाला तुमचे पॅरामीटर्स ध्यानात घ्यावे लागतील की आपण काय पद्धतीचे आपल्याला पॅरामीटर्स आहेत, ते पॅरामीटर्सशी निगडीत आपण शेतीचा एक आपण भाग निवडला पाहिजे. म्हणजे कुणाला त्यात दुग्ध पालन सोयीस्कर असेल, कुणाला कुक्कुटपालन सोयीस्कर असेल, कुणाला काही मत्स्यपालन सोयीस्कर असेल, कुणाला रेशीम उद्योग सोयीस्कर असेल. तर या पद्धतीनं तुम्ही कोणता शेतीशी निगडीत कोणता व्यवसाय निवडायचा हा भाग नंतरचा.
पण त्याच्यासाठीचे पॅरामीटर्स काय आहेत हे तुम्ही बारकाईने विचार केले पाहिजेत, आणि तरच तुम्हाला शेतीमध्ये एक यशस्वी वाटचाल करता येईल. आणि ह्याची अजून एक गमतीशीर गोष्ट सांगतो तुम्हाला. मी जे मगा सांगत होतो की तुम्हाला सुरुवातीला एक्सपिरियन्ससाठी स्वतः केलं पाहिजे, पण नंतर तुम्हाला यंत्रणा निर्माण करता आली पाहिजे. ती यंत्रणा निर्माण केली तरच तुमचा शेतीचा एक यशस्वी डोलारा तयार होत जातो. याची अगदी विनोदात्मक सांगायची गोष्ट म्हणजे मी आता यंत्रणेकडनं करून घेतो, पण म्हणून काय मी कुठंच करताना दिसत नाही ना. बाकी कुणी म्हणा, पण माझी बायको मला म्हणते असते की तुम्ही काहीतरी करत जा ना, तुम्ही तर कुठंच हालत नाही. पण मग ही यंत्रणा का चालते? ही यंत्रणा चालवता आली पाहिजे. हा याच्यातला मर्माचा भाग सांगतोय मी, की शेतीमध्ये तुम्ही एकट्यानंच करणं याला शेती होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला यंत्रणा राबवता आली पाहिजे, ती यंत्रणा उभी करता आली पाहिजे. आता हे उभी करण्याचा जो भाग आहे तो आपण पुढे बोलूया. थोडक्यात शेतकरी हा एक यशस्वी मॅनेजर व्हायला पाहिजे असंच आपल्याला म्हणायचं एक यशस्वी व्यवसाय करताना. तर याच्या अनुषंगाने बाळासाहेब दुसरा प्रश्न असा आहे की जर शेती क्षेत्र जर आज पाहिलं तर मजुरांची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि याच धर्तीवर जर कृषी आधारित जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर यामध्ये मजुरांचं किंवा मनुष्यबळाचं व्यवस्थापन आणि एक यशस्वी व्यवसाय होण्याकरता यांचं आपल्याला कायम त्याच ठिकाणी स्टॅबिलिटी ठेवणं फार गरजेचं आहे. तर याबद्दल आपलं काय मत आहे? हा, याच्या बाबतीत ना माझे खूप स्पष्ट मत आहे आणि ते मी अगदी नम्रपणे तुमच्या समोरही मांडायला मला आवडेल की शेती या व्यवसायाला जोपर्यंत तुम्ही याची ऑटोमायझेशनची किंवा मशिनरीची जोड देत नाही, आणि मशिनरीची जोड देताना सुद्धा एक कल्पकता पाहिजे तुमच्याकडे की ती मशिनरी रेडी मिळतीये, किंवा कोणत्या तरी मशिनरी तुम्ही मार्केटमधनं खूप मोठ्या मोठ्या आणल्या की ते तुमचा व्यवसाय होणार असं अजिबात आपल्याला गृहीत धरून चालत नाही. आपल्याला एकच सेकंद घेतो, एक बल्ब चमकतो नाही. सर राहू द्या लाईट. हा मॅडम, माझा चेहरा चमकतोय का? चष्मे वगैरे चमकतायत का? नाही नाही सर, व्यवस्थित आहेत आता. हा मग ठीक. तर आपण जे बोलत होतो की मनुष्यबळाचा प्रश्न, तर मनुष्यबळाचा प्रश्न सर दोन कारणांनी येतो. एक येतो शेतीमध्ये मनुष्यबळाला तुम्ही किती सरेंडर करताय. ओव्हरऑल मी जे शेतीकडे पाहतोय ना, शेतकऱ्याकडे, तर शेतकरी त्या मजुरासमोर स्वतःला शरण जातो की बाबा हा काय म्हणतोय तू तेवढे घे. आता त्याचं उदाहरण सांगायचं म्हणजे समजा कांदा लागवड चालू झाली तर तो शेतकरी कधी पैसे मिळवेल नाही मिळेल मला माहित नाही, पण तो मजूर सांगतो मला 7,000 रुपये एकरने लागवड पाहिजे. हा म्हणतो ठीक आहे 7,000 तर 7,000. याच्यावरती कधीही शेतकरी हा विचार करत नाही की याला पर्याय काय. याच्यात कधीच त्या शेतकऱ्याला हा प्रश्न सुटलेला नाहीये की याला मी 7,000 देणार, कदाचित कांद्याचं मार्केट पडलं, माझा कांदा घरात सडवावं लागलं, ते 7,000 माझे पाण्यात जाणार. तो मजूर मात्र ते 7,000 त्याच दिवशी घेऊन मोकळा झालेला आहे. तुम्ही कांदा लागवडीसाठी मशीन मिळतंय, इरिगेशनसाठी ड्रिप यंत्रणा मिळतीये, पण याच्याकडे शेतकरी वळतच नाहीये, किंवा वळला तर ती त्याला कशी वापरावी, कल्पकतेनं कशी वापरावी हे तो विचार करत नाही. आणि या सगळी गुंतागुंत होऊन शेती तोट्यामध्ये दिसते. याचं म्हणजे पुन्हा एकदा मी माझ्या स्वतःचं उदाहरण देईल तुम्हाला की जेव्हा मी शेती व्यवसायात आलो तेव्हा मागच्या याच्या संदर्भाला मी सुरुवातीला आलो तेव्हा खरबूज आणि नर्सरी असे 2 भाग करत होतो. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जो म्हणजे खरबुजाच्या नंतर जे आम्ही पुढचं पीक निवडलं ते शेती बरोबर याचं केळीचं. केळीमध्ये लक्षात आलं की मनुष्यबळाची मर्यादा आहे, मार्केटची मर्यादा आहे. त्याच्यानंतर ऊसासारखं पीक पाहिलं आम्ही. ऊसामध्ये तीच परिस्थिती की आपण पिकवणार, पण जे पिकवणार ते सगळं कारखान्याची मर्जी, कारखाना जसा ठरवेल तसाच व्यवसाय होतो. त्यांनी ठरवलं या दिवशी तोड त्या दिवशी तोड, ते मजूर म्हणजे तो गाडी ऊस तोडीवाला त्याच्या पद्धतीनं त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण करतो. आणि या सगळ्या पद्धतीनं मग आम्ही ठरवलं की असा व्यवसाय पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये निर्णय घेता आले पाहिजे. तर मग तुम्ही म्हणाल की नर्सरीमध्येच हे पॉसिबल आहे का, बाकीच्यात पॉसिबल आहे ना? बाकीच्यात सुद्धा पॉसिबल आहे.
त्या दिवशी मी तुम्हाला दूध व्यवसाय बरोबर सिमेंट प्रोसेसिंगचं सांगितलं, तसं रेशीम उद्योगाचं आहे. रेशीम उद्योगामध्ये तुम्ही जर समजा प्रोसेसिंग पर्यंत पोहोचले तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये होल्ड मिळवता येतो. आणि दुसरा एक याच्यातला बारकावा आहे की तुम्ही किती प्रमाणात व्यवसाय करताय. जेवढा व्यवसाय छोटा ना तेवढे त्याच्यामधली म्हणजे मार्केटमध्ये होल्ड मिळवण्याची धोका तयार होतो, होल्ड मिळत नाही. लार्ज स्केल असेल तर होल्ड मिळतो, असा एक त्यातला दुसरा भाग आहे. बाळासाहेब, आता व्यवसाय करायचं म्हटलं की पहिली अडचण असते ती म्हणजे भांडवलाची. बरोबर. आज बरेचसे नवयुवक किंवा तरुण हे व्यवसायाकडे आकर्षित झालेले आहेत. मात्र व्यवसायात उतरत असताना तर त्यांना सुरुवातीला भांडवल किंवा बँकेकडनं काही लोन स्वरूपात अशी कशी मदत मिळवता येईल, आणि हे मिळाल्यानंतर एक काही कालावधीनंतर तुमचा व्यवसाय सेट झाल्यानंतर एक त्याचं आर्थिक व्यवस्थापन कसं करता येईल? हा, याच्यामध्ये मी एक आवर्जून प्रकर्षाने गोष्ट सांगेल की म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये कधी कर्जाचं एक रिस्क मॅनेजमेंट आहे ना ते इव्हॅल्युएट केल्याशिवाय कर्जाकडे गेलो नाही. सुदैवानं शासनाच्या शेतकऱ्यासाठी खूप चांगल्या योजना आहेत. आता चांगल्या योजना आहेत हे सांगत असतानाच मला काही म्हणजे शासनाच्या बाजूने ते जरी चूक नसलं तरी शेतकऱ्यांनी त्याकडे काय अँगलनं पाहावं याच्यावरती मी मत मांडणार आहे. तर पहिल्यांदा आपण योजना समजून घेऊ की शेतकऱ्याला 6% 60% रेटनं कर्ज मिळतं, तेवढंच शेतकऱ्यांनी घेऊन त्याच्यामधनं तो काय कल्पकता दाखवून स्वतःचं उत्पन्न वाढवतोय हे एकदा जर त्याला जमलं तर तो त्याच्यामध्ये प्रगती साधू शकतो. शेतीमध्ये जर का तुम्ही प्रायव्हेट कर्ज वापरले तर शेती कधीही फायद्यात येऊ शकत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बँकांचे कर्ज घेताना सुद्धा त्याला तुम्ही स्वतःला जजमेंट पाहिलं पाहिजे की किती लिमिटच्या पलीकडे कर्ज गेलं नाही पाहिजे. मी माझ्या जीवनामध्ये कधीच हे इम्बॅलन्स होऊ दिलं नाही, कर्ज आणि माझा इन्कम स्रोत. दुसरी गोष्ट, कर्ज असणं किंवा कर्ज थकणं या गोष्टीला म्हणजे जीवनामध्ये मी एवढं भयानक म्हणजे एक बनवून ठेवलेलं आहे की जर माझ्या जीवनात कधी एखादं कर्ज थकलं ना तर ती कल्पना पण मी विचार नाही करू शकत. आणि याचा संदर्भ मी एवढ्यासाठी सांगतोय की त्याला आपण चूक बरोबर म्हणण्याचं काही कारण नाही, पण हल्ली शेतकऱ्याला कर्जमाफी देणं आणि शेतकऱ्यांनी ते घेणं याच्यातच शेतकरी स्वतःला आनंदी मानतो की जी फार भयानक गोष्ट आहे. जोपर्यंत शेतकरी कर्जमाफीची अपेक्षा करतोय तोपर्यंत शेतकऱ्याला कधीच कुणी प्रगतीकडे नेऊ शकत नाही स्वतः ठरवल्याशिवाय. बघा बरं का, मी सोशल मीडियावरनं फार गंभीर वाक्य बोलतोय. जर तुम्ही कर्जमाफीची अपेक्षा ठेवली तर पहिली गोष्ट तुम्ही कर्ज थकवलं, त्या बँकेतनं तुम्ही ते एकदा म्हणजे एक वेळेचं चलन येऊन भागत नाही. आपण आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली ना की कोंबडी मेली नाही पाहिजे, ते कोंबडीचं अंड खावं, कोंबडी कापून खाऊ नये. जर तुम्ही बँकेचं कर्ज थकलं, एकदा तुम्हाला कर्जमाफी आली तर दुसऱ्यांदा ती बँक 99% तुम्हाला कर्ज नाही देता येणार याच्यासाठी प्रयत्न करते. तर त्यांचाही दोष नसतो, कारण त्यांना त्यांचा बिझनेस मॉडेल कळालेलं असतं की जर मी ह्या व्यक्तीला कर्ज देऊ, त्यांनी पहिलं थकवलं दुसऱ्यांदा थकवणार नाही कशावरून. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये डिस्क्रेडिट झाला, आणि डिस्क्रेडिट झाल्यानंतर या जगामध्ये कुठलीच गोष्ट प्रगतीकडे जात नाही. प्रगतीकडे जायची असेल तर तुम्हाला तुमचं स्वतःचं क्रेडिट वाढवत न्यावं लागतं. म्हणजे कदाचित सोशल मीडियावरनं असं बोलण्याला चूक मानण्यापर्यंत लोक विचार करतात की अरे असं नाही. म्हणजे मी असे लोक पाहिलेत की कर्जमाफी आली याचा आनंद साजरा करतात. याच्या विरुद्ध मी माझ्या आयुष्यामध्ये सोडा, आमच्या 3 जनरेशन मध्ये आमचं कुटुंब मजुरी करत, माझ्या आजोबांनी मजुरी केली, वडिलांनी मजुरी केली, त्यातनं वडिलांनी जे काही व्यवसाय छोटा म्हणजे त्यांची ग्रेटनेसला मी कुठेही हे करत नाहीये, त्यांनी त्यांच्या ताकदीप्रमाणे जो व्यवसाय केला होता तो व्यवसाय मी मोठा केला. पण तो करत असताना कधीही आम्ही कर्जाची माफी मिळावं याच्यासाठी कर्ज थकवलं नाही. मी असं सुद्धा पुढे याच्यात म्हणू शकेल की कर्ज थकवावं, माफी येते त्याला, असं म्हणणारे आम्हाला मित्रमंडळ भेटला. पण मग आम्ही कर्ज का नाही थकवलं, कारण कर्ज थकवणं हे आमच्या प्रगतीला अडसर ठरणार होतं. आणि दुर्दैवानं शेतकरी आज या जंजालात एवढा अडकलाय की शेतीला कर्ज मिळतं, ते थकलं की मग शासन माफ करतं,
या जंजाळात एवढा अडकलाय की सगळ्यात महत्वाचं त्यातनं त्याचा स्वाभिमान पण ओढून खेचून ताणून घेतला जातोय. हे फार म्हणजे माझ्यासाठी म्हणजे मनाला लागणारं वाक्य. शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाते, ते कर्जमाफी मिळण्याचा शेतकरी आनंद साजरा करतो. याचं म्हणजे तुम्हालाही आठवत असेल कदाचित, मध्यंतरी आंदोलन झाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, कर्जमाफी मिळावी, आणि कर्जमाफी मिळाली म्हणून फटाके वाजवले गावागावामध्ये. मित्रांनो, मी एक शेतकरी म्हणून तळमळीने म्हणतो की जेव्हा कर्जमाफी मिळते ना, तेव्हा त्या शेतकऱ्यासाठी तो सगळ्यात दुःखाचा क्षण असतो की तो स्वतःला अपयशी ठरतो. म्हणून कुणीतरी त्याला म्हणजे त्रयस्थ माणूस त्याला मदतीला पोहोचतो, मग तो स्वतःला वर काढायचा प्रयत्न करतो. पण तेव्हा त्याने एवढंच ठरवलं पाहिजे की मी स्वतःला सिद्ध नाही करू शकलो तर दुसऱ्यांदा सिद्ध करेल. दुर्दैवाने कुणाचं कर्ज थकलं, माफी आली, तर ती माफी आली म्हणजे त्यांनी हे समजू नये की मी कम्प्लीट झालो. त्याचं जसं आपण म्हणतो ना, पोरगा काहीतरी एका वर्गात नापास झाला, दुसऱ्या वर्गात गेला, बाबा आता गेल्या वर्षी एकदा नापास झाला तर पुन्हा नापास होऊ नको. इथे स्पर्धा लागली आहे, या वर्षी नापास झालतो ना, पुढच्या वर्षी डबल नापास होईल, त्याच्या पुढच्या वर्षी टिबल नापास होईल. आणि जोपर्यंत तो नापासीची स्पर्धा करतोय तोपर्यंत तो म्हणजे प्रगतीकडे जाण्याची उडीच मारू शकत नाही. आणि दुर्दैवानं मी असं म्हणू शकेल की ती समाजाची गरज नव्हे, पण ओव्हरऑल जे काही आताची यंत्रणा आहे ती शेतकऱ्याला कर्जमाफी दिल्याशिवाय शेतकरी सुधरू शकत नाही. या भूमिकेतनं पाहतील शेतकरी पण तेच स्वीकारतोय. असं एक मी मत मांडू इच्छितो. बाळासाहेब, आता आपल्याकडे काही प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. अच्छा. तर नारायण घुले संगमनेर यांचा एक प्रश्न आहे की नर्सरी उद्योगामध्ये आपण शोभेचा झाडांचा व्यवसाय करतात, तर या ऑर्नामेंटल नर्सरीमध्ये भविष्यात कितपत संधी आहे? खूप संधी आहे सर याच्यामध्ये. म्हणजे मी असं म्हणेल की कितीही लोकांनी नर्सरी केल्या तर कधीही त्यांना म्हणजे मागवळून पाहिजे गरज पडणार नाही. फक्त याच्यातले काही खूप चांगल्या गोष्टी, म्हणजे चांगल्या म्हणण्यापेक्षा चॅलेंजेस मी तुम्हाला सांगेल की जे तुम्ही मनापासून स्वीकारले पाहिजे. चॅलेंजेस म्हणले की लोक घाबरतात, त्यांना नेहमी तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. चॅलेंजेस म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला, की शेती व्यवसायामध्ये तुम्हाला सतत अलर्ट राहायला लागतं. तुम्ही कधी की जाऊ द्या, तो व्यवसाय चाललाय, मी 8 दिवसांनी तिकडे जाईल, म्हणजे ऍटलिस्ट जोपर्यंत तुमचा तेवढा स्ट्रॉंग होल्ड होत नाही म्हणजे त्या यंत्रणेमध्ये, तोपर्यंत तुमची डे टू डे त्या व्यवसायामध्ये लक्ष पाहिजे, तासाला लक्ष पाहिजे. जर या पद्धतीने केलं तर या व्यवसायात अपयश नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या व्यवसायामध्ये एक्सपोर्टच्या खूप मोठ्या संधी आहेत, पण एक्सपोर्ट साठीचे स्वतःचे जे लिमिटेशन आहेत, विशेषतः आपल्या भारतीय मार्केटचे, ते आपल्याला ध्यानात घ्यावे लागतात. आणि ते सांगत असताना मला खूप अभिमान वाटतो की जेव्हा मी 2014 पण म्हणजे तसं मला म्हणजे तो प्रसंगही तुम्हाला सांगू द्या, म्हणजे तुम्हाला समजेल की मला एक जे म्हणतात ना की लहानपणापासूनच हा एक हे होता, अट्रॅक्शन होतं की मला काहीतरी वेगळं करता यावं. मी पुण्यामध्ये शिकायला होतो साहेब. काष्टीवरनं एसटीने जेव्हा पुण्याला जायला लागायचं ना, तेव्हा मध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टची बँक लागते बघा. हडपसर ओलांडलं ना की म्हणजे व्यक्तीला डाव्या साईडला इम्पोर्ट एक्सपोर्टची बँक लागते. म्हणजे तुम्ही कल्पना करा की जेव्हा माझा शेतीतही काय म्हणजे कशातच काही पिंड म्हणजे एस्टॅब्लिशमेंट नव्हती. मी 11वी ला 12वी ला होतो. 2 वर्ष मी पुण्यात शिकलो, पुढचं इंजिनिअरिंग मी संगमनेरला केलं. तेव्हा बँकेत जेव्हा मी तर एसटी माझे तो हेच होता, अक्षरशः मला जर उजव्या साईडला जागा मिळाली ना तर मी तिथपर्यंत जाऊ शकतो, कुठेतरी जागा शोधून डावीकडे बसायचो. का? मी त्या एसटीच्या खिडकीतनं पाहायचो, अरे ही इम्पोर्ट एक्सपोर्टची बँक आहे, मला याच्यात कधी जायला मिळेल का, आणि काय पद्धतीने मला म्हणजे इथं संपर्क साधता येईल. माझं सुदैव कदाचित की मी नर्सरी व्यवसायात आल्यानंतर ती कल्पना माझ्या मनातली कधी गेलेली नव्हती. 2014 ला मी पहिल्यांदा एक्सपोर्टची कन्साइनमेंट केली, पण त्यासाठी मी 2010 पासून अभ्यास करत होतो. तो अभ्यास करत असताना एवढे काही लिमिटेशन पर्टिक्युलरली ऍग्रिकल्चर एक्सपोर्टला आहेत, नर्सरीच्या एक्सपोर्टला, म्हणजे त्यातली त्यात तुम्हाला फ्रूट एक्सपोर्ट असेल, बाकी ग्रेन एक्सपोर्ट असेल, म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये नर्सरी सोडून बाकीचे एक्सपोर्ट सोपेच आहेत. हे मी कंपॅरिझन सांगतो बरं का तुम्हाला, की जर कोणी नर्सरीचा एक्सपोर्ट करत असेल ना तर त्याला बाकीचे एक्सपोर्ट सोपे काय आहेत मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पुढे. तर
जसंही मला 2014 पर्यंत मी तो अभ्यास केला, तर अभ्यासामध्ये पहिला भाग होता की मार्केटची काय गरज आहे, इंटरनॅशनल मार्केटमध्ये काय चालतं. त्यासाठी मी आपल्या जगामध्ये 2 ठिकाणांवरून प्लांटचं सगळ्यात जास्त एक्सपोर्ट होतं. एक म्हणजे होतं थायलंडवरनं, दुसरं होतं चायनावरनं. तर त्या दोन्ही ठिकाणचे स्टडी करून माझा स्वतःचा एक ठोकताळा लावला की मी काय करू शकतो. तो ठोकताळा लावल्यानंतर पुढचं तुम्हाला यातलं चॅलेंज सांगतो. मगाशी जसं मी पहिलं सांगितलं की ऍग्रिकल्चर एक्सपोर्टमध्ये नर्सरीचं एक्सपोर्ट अवघड आहे. ते अवघड काय, कोणीही त्याच्यामध्ये नॉलेज शेअर करत नाही. मी एवढं जे सांगतोय ना, देशात म्हणजे परदेशात गेलो, पण कुणी मला एक्सपोर्ट कसं करावं सांगितलं. उलट चायनाची उलटी गंमत झाली. मला एक्सपोर्टसाठी त्यांचे केसेस स्टडी करत होतो आणि तिकडनं मला प्रपोजल यायला लागले की तुम्ही हे इम्पोर्ट करा, तुम्ही ते इम्पोर्ट करा आणि आमचे हे तुम्हाला बेस्ट ऑफर आहे. आणि सुदैव असेल किंवा माझा तो तत्वाचा भाग होता की मला इम्पोर्ट करायचंच नव्हतं, किंवा इम्पोर्ट मध्ये मला काम करण्यामध्ये एक माझी भावना आहे की तुम्ही देशात जर इम्पोर्ट करत असाल तर काय नाव कमवताय. ज्यावेळेस तुम्ही इम्पोर्ट म्हणजे कंपॅरिझन जर केली तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टची, भले इम्पोर्ट तुम्ही काय मोठ्या अमाऊंटचं करू शकले, पण तुम्ही तुमच्याच बांधवांना विकता आणि मग ते अरे इम्पोर्टेड या एका गोष्टीवर विकता. एक्सपोर्ट मध्ये तसं नाही. कारण एक्सपोर्ट मध्ये काय, तुम्हाला स्वतःला सिद्ध करायला लागतं त्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये. इम्पोर्ट मध्ये स्वतःला सिद्ध करायला लागत नाही. तुम्ही आज ठरवलं ना इम्पोर्ट करायचंय की उद्याच्याला तुम्हाला 10 प्रपोजल येतात जगामधनं की तुम्हाला हे आम्ही देऊ, तुम्ही काय रेट घेताय बोला. आता माझी परिस्थिती उलटी होती. मला एक्सपोर्टचं म्हणजे खोळ लागलं होतं. त्याच्यामध्ये साधं प्लांट किती दिवस टिकतील शिपमेंटमध्ये याची मार्केटमध्ये कुठेही कुणी ना तोंडी सांगताय ना कुठलं लिटरेचर अवेलेबल आहे. मग अशा वेळेस मी काय केलं असेल, सिंपल आहे. रेफर्ड कंटेनर आहे, त्याच्यामध्ये 21 डिग्री टेम्परेचर कुणी सांगितलं नव्हतं, पण मी लॉजिक लावलं की साधारण आपलं आयडियल कंडिशन काय असते की झाड चांगल्या वातावरणात कधी वाढतं, तर 70% ह्युमिडिटीला आणि 21 डिग्री टेम्परेचरला. मी चक्क घरामध्ये एका रूमचा एसी चालू केला, त्याच्यामध्ये जे काही माझी कल्पना होती एक्सपोर्ट पॅकिंगची, त्या पॅकिंगचं झाड ठेवलं आणि त्याच्या साधारण हे 21 दिवस, आता जसं मला कन्फर्म झालं 21 दिवस 27 दिवस, तसं तेव्हा मला हे कन्फर्म नव्हतं. मग मी ते साधारण 10 दिवसांनी काढलं. पाहिलं अरे झाड खूप सुंदर आहे. दुसऱ्यांदा मी परत ते 15-14 दिवसांनी काढलं, कारण मला अंदाज आला की अजून 4-5 दिवस त्याला काहीच होत नाही. 15 दिवसांनी काढलं, अरे झाड खूप सुंदर आहे. असं मी 27 दिवसांनी काढलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की 27 दिवसांनी काढलेलं झाड सुद्धा त्या व्यक्तीकडे नेल्यानंतर पान गळून परत जगेल. म्हणजे 20-21 दिवस ते झाड आरामात रेफर्ड कंटेनरमध्ये जाऊ शकतं. हा एक सोपा प्रश्न, मी म्हणजे सोपा म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी जो पहिला क्लिष्ट प्रश्न होता की झाड कसं पाठवायचं, किती दिवस त्या रेफर्ड कंटेनरमध्ये राहील, हा प्रश्न माझ्यासाठी सुटला. माझं सुदैव मी हा सगळा स्टडी संपवावं आणि माझ्यासाठी एक एक्सपोर्टची इन्क्वायरी यावं. ती इन्क्वायरी मला साहेब कतारमधनं आली होती. आता बघा, काही आपल्याकडे बेनिफिट पण आहेत, म्हणजे आपल्याकडे प्लस पॉईंट पण आहेत. प्लस पॉईंट काय आहेत सांगतो तुम्हाला. इम्पोर्ट एक्सपोर्ट करणाऱ्या 2च कंट्रीज, एक चायना, दुसरी थायलंड. तर मी जरी सोशल मीडियातनं बोलत असलो तरी एक मला नमूद करायला लागेल की थायलंड मधनं जो एक्सपोर्ट चालतो ना, तो एवढा त्यांना यूज टू झालाय ना की ते क्लायंटला सर्व्हिस अजिबात देत नाहीत. हे माझ्या प्रकर्षाने लक्षात आलं, कारण मी स्वतः ते अनुभवलं होतं. आणि जो माझे क्लायंट आहेत आता, जे म्हणजे पहिले क्लायंट जे होते ते आताही माझ्याकडे रेग्युलर क्लायंट आहेत, तर ते त्या त्रासाला कंटाळले होते. याच्या थायलंडवाला जे काही म्हणजे वैताग करतो, सर्व्हिस देत नाही, नीट बोलत नाही. कसं असतं माहिती का, बिझनेस करत असताना पुढच्या व्यक्तीला तुम्ही किती प्रेम देताय, पैसे भले तुम्ही 10 पैसे कमी घेताय का जास्त घेताय, नंतरचा भाग तो व्यवहाराचा भाग. पण जर तो व्यक्ती सायकोलॉजिकली सॅटिस्फाय नसेल तुमच्याशी, आपण नाही का म्हणतो अरे एखाद्याकडे पाहिले तरी राग येतो, म्हणजे एक आपली जनरल कमेंट असते बघा कुणाविषयी तरी की अरे त्याला ना पाहिलं तरी मला राग येतो. तसं तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला पहिल्या क्षणी त्या व्यक्तीला समाधान नाही देऊ शकले,
तर बाकीच्या गोष्टी गौण ठरतात. तर मी तुम्हाला एक बारकाईने केस याच्यासाठी सांगतोय की जे तुम्ही विचारलं ना नर्सरीमध्ये संधी, तर डोमेस्टिक संधी तर आहेतच आहेत, पण एक्सपोर्ट मध्ये किती बारकाईने काम होऊ शकतं आणि मला ती जी संधी मिळाली ती मी तुम्हाला एक्सप्लोर करतोय. तर ते मनी नावाचे गृहस्थ होते, त्यांनी ते थायलंडवाल्याला कंटाळले होते म्हणून ते शोधत होते. सुदैवाने माझं नाव त्यांना सापडलं नेटवरती, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. मला अक्षरशः आभाळ ठेंगणं झालं, कारण मी विचार करत होतो एक्सपोर्ट करावं, मला करायचं तर कुणाशी बोलायचं, कुणाला म्हणायचं झाडं घ्या, हा माझ्यासाठी प्रश्न शिल्लक होता. पुढनच फोन आला की हे झाडं मिळतील का, ते झाडं मिळतील का. तर त्यातले जे आहेत ते मी त्यांना हो सांगितलं, नाही त्याच्याविषयी मी त्यांना नाही म्हटलो, पण आपण प्रयत्न करू म्हटलं. आणि मग त्या व्यक्तीला ओव्हरऑल माझ्याशी बोलताना एक विश्वास तयार झाला की अरे याच्याकडे ट्राय करायला हरकत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल साहेब, साधारण पुढच्या 15-20 दिवसांनी ती व्यक्ती समक्ष आली. जे काही आमचा तेव्हाचा सेटअप होता तो मी त्यांना दाखवला आणि तो दाखवल्यानंतर खरं तर म्हणजे फील्डवरच्या सेटअप पेक्षा ती म्हणजे त्या मनीनं मला सांगितलं, त्या व्यक्तीचं नाव मनी आहे, तर त्यांनी जे सांगितलं ते माझ्यासाठी फार महत्वाचं आहे आज. की म्हणजे नंतर जेव्हा आमची मैत्री झाली, रेग्युलर झालं, ते म्हणे बाळासाहेब पहिली जी ऑर्डर दिली ना तुम्हाला, ती तुमचा सेटअप पाहून दिलीच नाही, कारण तुमच्याकडे तेवढा सेटअपही नव्हता, पण मला मनामध्ये एक विश्वास वाटला की तुम्ही हे करता. त्या भरोशावरती त्यांनी म्हणजे म्हणतो ना आपण एक अंदाजे ठोकताळा लावला की हा माणूस करेल असं वाटतं ना, ते ट्राय करून बघू. पुढची गंमत अशी झाली, त्यांनी ऑर्डर दिली, मी तयारीला लागलो. तयारीला लागल्यानंतर एकचे झाडं बनवण्याचे जे लिमिटेशन होते तो भाग पुन्हा मोठा चॅलेंजिंग होता की आपण नॉर्मल जे झाड आहेत ते मातीत बनवतो ना, एक्सपोर्ट मध्ये माती चालत नाही, तिथं कोकोपीट लागतं. म्हणजे तुमच्या झाडाबरोबर 1 ग्रॅम माती गेली तरी तुमचा कंटेनर तिथनं रिजेक्ट होण्याची भीती असते. जसे माणसाचं विमानतळावरती एक्सरे स्कॅनिंग होतं, तसं हे सुद्धा स्कॅनिंग होतं आणि त्या स्कॅनिंग मध्ये तुमच्या टोटल शिपमेंट मध्ये सॉइल कंटेंट किती आहे हा चेक होतो. आणि तो सॉइल कंटेंट जर का एका लिमिटच्या वर असेल तर तुमची शिपमेंट रिजेक्ट होते. आणि फार महत्वाचं आहे का, एक्सपोर्टचे कायदा असा आहे की शिपमेंट रिजेक्ट झाली तर जो कोणी एक्सपोर्टर आहे त्यांनी त्याच्या खर्चाने ती तिथं डिस्ट्रॉय करायची किंवा माघारी आणायची. तुम्ही म्हणजे बरेच लोक ऐकलेलं असेल की एक्सपोर्ट मध्ये आमका बर्बाद झाला, फलाना बर्बाद झाला, तो इथं बर्बाद होतो. जर शिपमेंट तुमची रिजेक्ट झाली ना तर तुमचा 10 रुपयाचा माल असेल तर तो डिस्ट्रॉय करायला 100 रुपये खर्च होतो. म्हणजे तुमच्या घरातून तुम्हाला इस्टेट विकून ते द्यावं लागेल, अशी परिस्थिती होते. आता माझ्या बाबतीत ते चॅलेंज नक्कीच होतं, पण माझा गुणधर्म असतो की मला असले चॅलेंज ऍक्सेप्ट करणं आवडतं. मग आमच्याकडे फॅन पॅड पॉलीहाऊस नाही, त्याच्यानंतर टेम्परेचर म्हणजे योग असे की त्यांनी डिसेंबर मध्ये डिस्कशन चालू केले आणि ऑर्डर देता देता फेब्रुवारी उजाडला. साधारणपणे आपल्याकडे हे सॉइल कन्व्हर्जन वगैरे करायला पावसाळ्याचे दिवस सुखाचे असतात. म्हणजे माझ्यासाठी पहिलं टार्गेट होतं सॉइललेस करणं, आता ते चॅलेंज डबल झालं, त्याचं कारण ते उन्हाळ्यात सॉइललेस करायचं होतं. तर आता इथं सगळं विस्ताराने सांगितलं तरी कदाचित सगळ्यांना इमॅजिन होणार नाही आमची नर्सरी पाहिल्याशिवाय. म्हणजे जे काही मी पुढचे ठोकताळे सांगतोय, पण समजावेत म्हणून इन शॉर्ट सांगतो की फॅनपॅड पॉलीहाऊस साठी मध्ये जे वातावरण बनतं ते आम्ही आमच्या जे नॉर्मली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस आहे ना, एअर व्हेंटिलेटेड, त्या पॉलीहाऊस मध्ये केलं. काय केलं, पॉलीहाऊसच्या वरनं आम्ही स्प्रिंकलर लावले, ज्याच्यामुळं त्या याला कल्पकता म्हणजे काय हे मी जे बांधवांना सांगतोय ना ते आता बारकाईने लक्षात येईल की पॉलीहाऊसच्या वरनं आम्ही पाण्याचे असे स्प्रिंकलर लावले की ज्याच्या रचनेमुळे ना त्या पेपरच्या वरनं एक थिन लेअर तयार झाला पाण्याचा. ह्याचा पहिला फायदा काय झाला, आतमध्ये 4 डिग्रीने टेम्परेचर कमी झालं. दुसरी गोष्ट, आतमधनं जे फॉगर्स होते ना ते फॉगर्स एवढे फाईन फॉगर्स बसवले ना की आम्ही ते दर 10 मिनिटाला 2 मिनिटं चालू करायचो आतमध्ये. म्हणजे आता तरी आमची ऑटोमॅटिक सिस्टम आहे, त्यावेळेस छोटं घड्याळासारखं मीटर होतं आणि मी स्वतः ते मॉनिटर करायचो की हा आता आहे ना ह्युमिडिटी 60च्या खाली आली, करा ट्रिगर तुम्ही फॉगर. परत फॉगर चालले, हा 70+ गेली, आता थांबवा फॉगर. या पद्धतीने मी ती शिपमेंट रन केली. ती शिपमेंट
म्हणजे ह्या एक्सपोर्टच्या केसमध्ये ते पहिल्यांदा आले माझ्याकडे भेटीसाठी की ही व्यक्ती कोण आहे आणि कशी आहे. दुसऱ्यांदा ते जेव्हा शिपमेंट इन्स्पेक्शन करायला आले तेव्हा त्यांच्याबरोबर अजून एक डॉक्टर त्यांची मैत्रीण होती. म्हणजे ते दोघं आले. एक महिला होत्या गोव्यामध्ये, त्या ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर आहेत एन्व्हायरमेंट सायन्स मध्ये. तर ते आले त्या दिवशी माझी दुसऱ्यांदा परीक्षा ना, पहिल्या परीक्षेत पास झालं तर ऑर्डर मिळवली. आता दुसरी परीक्षा होती की मी बनवलेली शिपमेंट त्यांना, म्हणजे माझ्यासाठी तर ठीक आहे, मी असं केलं तसं केलं, म्हणजे आज मला तो आनंदाचा वाटतो. त्यावेळेस माझ्यासाठी तो प्रेशर होता की जर ही शिपमेंट त्यांच्या पसंतीला नाही उतरली तर काय. जेव्हा ते इन्स्पेक्शनला आले तेव्हा परत मी त्यांना ते सगळे झाडं दाखवल्यानंतर पहिले 10 मिनिटं मी प्रेशर खाली होतो की ह्यांना म्हणजे आवडलं नाही आवडलं, चूक बरोबर काय असेल ते. तर 10 मिनिटाच्या नंतर जे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद व्यक्त व्हायला लागला ना, तो आनंदच सांगून गेला की त्यांनी तोंडाने बोलायची काही गरज नाही राहिली की ह्या शिपमेंट या माणसाला किती आवडली. हे व्हेरी गुड, ते व्हेरी गुड, व्हेरी गुड म्हणता 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 अख्खी शिपमेंट पाहून झाली. आणि ते सगळं झाल्यानंतर त्या डॉक्टर बाई आश्चर्यचकित झाले की त्यांना मराठी येत नव्हतं, अर्थात म्हणेलाही येत नाही, पण त्या बाईंनी मला विचारायला चालू केलं. त्यांना हिंदी येतं त्या बाईंना. तर त्यांनी मला विचारायला चालू केलं कि आप ये कैसे करे हो. मैं तो एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में काम कर रही हूँ, लेकिन मेरे लिए ये सवाल है कि ना आपके पास फैन पैड पॉली हाउस है, ना कुछ स्पेशल मतलब सिस्टम है, फिर भी आप ये कैसे करे हो. मग मी त्यांना एक्सप्लेन केलं की बघा, हे थिन लेअर बनला, हे 4 डिग्रीनं टेम्परेचर खाली आलं, आतमध्ये शेड नेट लावली, तिनं पहिलं स्क्रीनिंग केलं, अजून 3 डिग्रीनं टेम्परेचर खाली आलं. टेम्परेचर खाली आल्यामुळे आतली ह्युमिडिटी नॅचरली ग्रो व्हायला लागली. त्याच्यात मी फॉगर्स ट्रिगर केले, अजून ग्रो व्हायला लागली. आणि जी ग्रो झालेली ते टेम्परेचर डाऊन असल्यामुळे मेंटेन राहायला लागली. तर या पद्धतीनं जेव्हा त्यांनी ऐकलं, अक्षरशः त्या बाई, म्हणजे माझं वय फार तर फार तेव्हा 25-26 असेल, त्या एवढ्या हट्टाला आल्या ना की तुम्ही आप गोवा को कब आते बताओ, मेरे यूनिवर्सिटी में आपका एक लेक्चर अरेंज करना है. मैं इतने सालों से एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में काम कर रही हूं, लेकिन मेरे को इसका जवाब नहीं मिल रहा है कि ये ऐसा कुछ हो सकता है. तर मित्रांनो, हे मी माझ्या भूषणासाठी नव्हतं सांगत, तर शेतीमध्ये कल्पकता वापरणं म्हणजे काय याच्यासाठी सांगत होतो की या पद्धतीने तुम्ही कल्पकता लावली तर तुम्हाला शेतीमध्ये यश मिळू शकतं. जर का तुम्ही ट्रॅडिशनल फार्म मध्ये गेले तर शेतीमध्ये यश मिळत नाही. आता आपण ओव्हरऑल एक्सपोर्टच्या मार्केट विषयी बोलतोय म्हणून मी जास्त खोलात बोलेल. जसं तुम्हाला याचं सांगितलं तसं अजून प्लस पॉईंट मी तुम्हाला सांगतो की भारताकडे प्लस पॉईंट काय आहे. पहिली गोष्ट, भारताकडे एक प्लस पॉईंट आहे की गल्फ कंट्री या प्लांटच्या किंवा धान्याच्या सगळ्याच्या एक्सपोर्टर आहे आणि त्यांना भारता इतका जवळचा दुसरा कोणताच देश नाही की जो एक्सपोर्ट करू शकतो. याचं उदाहरणासहित सांगायचं झालं तर कतारला मुंबईवरनं निघालेलं जहाज फक्त 6व्या दिवशी पोहोचतं. आम्ही भारतात जो व्यवसाय करतो, आमच्या काष्टीवरनं म्हणजे आमच्या नर्सरीवरनं भरलेली हरियाणाची गाडी पोहोचायला 5 दिवस लागतात. लक्षात येत आहे ना. हरियाणाला झाडं पोहोचायला जेवढे दिवस जातात तेवढे झाडं कतारला जायला लागत नाहीत. दुबईला 4थ्या दिवशी शिपमेंट जाते. आता याच्या विरुद्ध थायलंडवरनं निघलेली शिपमेंट कतारमध्ये पोहोचायला 21 दिवस लागतात मिनिमम. लक्षात येते ना. म्हणजे हा आपल्यासाठी प्लस पॉईंट आहे. म्हणजे हा मी तेव्हा स्टडी केला म्हणून तर मी लक्ष घातलं की बस मला याच्यामध्ये करिअर करायचं, म्हणजे याच्यामध्ये मला आता पुढची फेज पार पाडायची. तर ते याच्याकडे मी येतो. तर हा झाला सगळ्यात महत्वाचा प्लस पॉईंट. जर तुम्ही या गल्फ कंट्रीमध्ये गेले ना तर जसं आपल्याकडे सवय लागली ना मेड इन चायना पाहिजे, म्हणजे अक्षरशः आपल्याला ते एवढंच मेंटली ऍक्सेप्टेड झालंय ना की एखादी गोष्ट मेड इन चायना असणं ह्याला आपण आता तरी म्हणजे थोडस देशभक्तीच्या अँगलनं पाहताना त्याला चूक म्हणायला लागलो. तशीच परिस्थिती या गल्फ कंट्रीमध्ये गेले तुम्हाला काय ते माती सकट सगळं मेड इन इंडिया पाहायला मिळतं. एवढं तिथं पोटेन्शियल आहे. पण त्या पोटेन्शियल असताना तुम्हाला क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज केलं की तो माणूस तुम्हाला पुन्हा दारात उभं नाही करत. हा म्हणजे क्वालिटी टिकवणं, त्या मार्केटचा अभ्यास करणं. आणि मग आता तुम्ही म्हणाल एक्सपोर्टमध्ये,
मी फक्त झाडांचं सांगत नाही की झाडांचे एक्सपोर्ट तरी क्रिटिकल आहे, बाकीचे एक्सपोर्ट खूप सिंपल आहे. धान्याचा असेल, फळांचा असेल, त्याच्यानंतर बाकी कोणतंही तुमचं मांसाचं असेल, मांसाचं थोडं अवघड आहे, त्यात प्रोसेसिंगचा भाग आहे. अहो तुम्ही अंड्याचं घ्या, तर म्हणजे आम्ही स्वतः शाकाहारी तरी पण मला हे सांगायला लागते तुम्हाला की अंड्याचं तुम्ही एक्सपोर्टचे विचार करू शकता लोक. त्याचं कारण खूप इझी गो प्रकारे 3-4 दिवशी शिपमेंट तिकडे जाते, ते सगळे मांसाहारी मंडळी त्यांची ती गरज आहे. अजून याच्यामध्ये आपल्यासाठी जमेच्या दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय माणूस एवढा पसरलेला ना जगामध्ये की आजही माझ्या जगामध्ये जवळपास आपलं 17 देशामध्ये एक्सपोर्ट चालतं. आणि ते एक्सपोर्ट चालत असताना प्रत्येक ठिकाणी जो कोणी इम्पोर्टर आहे किंवा माझ्याशी जो कन्व्हर्सेशन करतोय तो भारतीय आहे, मनी सुद्धा भारतीयच आहे. आणि तुम्हाला सुद्धा जर एक्सपोर्टचा कोणी विचार करत असेल ना, तर सगळ्यात महत्वाचा याच्यातली गमक सांगतो की तुम्हाला तिथला इम्पोर्टर हा भारतीय असण्याचा जास्त फायदा होतो. का होतो? पहिली गोष्ट जे आपले ऍटिट्यूड असतात ना काम करण्याचे, म्हणजे आता पहिले 3-4 वर्ष मला सुद्धा ते म्हणजे थोडं मुश्किल होतं. आता जरा माझ्या विचारांची एक म्हणजे क्लॅरिटी आली की एक समजा तुम्ही इटलीचं उदाहरण घेतलं, त्या व्यक्तींची काम करण्याची पद्धतच वेगळी असते. जो इटलीचा आहे तो तुम्हाला हाय म्हणणार आणि डायरेक्ट प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाच्या फक्त उत्तराची अपेक्षा करणार. त्याच्या अलीकडे एक वाक्य नको, पलीकडे एक वाक्य नको, फक्त उत्तर तेवढं तो अपेक्षित करणार. त्याच्या अलीकडे एक वाक्य, पलीकडे एक वाक्य आलं की तो म्हणणार हा माणूस बावळट आहे किंवा ह्या व्यक्तीला कामाचं कळत नाही. आणि हे ऍटिट्यूड आपण स्वतःला बदलू शकत नाही. म्हणजे तुम्ही इटली सारखं एकदा ऍटिट्यूड कराल, कतार सारखं एकदा कराल, दुबई सारखं कराल, शक्य नसतं. पण जे भारतीय दुसऱ्या देशात गेलेत ना, ते कोणत्याही देशात जाऊ द्या, कसेही जाऊ द्या, आपण जसं म्हणतो ना की कुणी कुठेही गेलं तरी त्याची मूळ जो रंग आहे तो जात नाही, तसं त्या लोकांचं ऍटिट्यूड आपलं भारतीयच असतं, त्यांच्याशी तुम्हाला काम करायला सोपं होतं. थोडंसं थांबवतो बाळासाहेब मी आपल्याला, आपल्याकडे प्रश्न खूप येत आहेत आता. पुढचा प्रश्न घेतो मी आता. श्रीराम म्हणून आपल्याला या व्यक्तीने एक प्रश्न विचारलेला आहे की नर्सरीसाठी आपल्याला लायसन कुठले लागणार आहेत आणि ते काढण्यासाठीची काय प्रोसेस आहे? एक्सपोर्टचे लायसन का आपलं भारतीय? दोन्ही प्रश्न आले आपल्याकडे. आपण पहिले नर्सरीचं लायसन बघूया आणि नंतर मग एक्सपोर्टचं लायसन बघूया. तर जो विषय चालला होता तो इथपर्यंत मी घेऊन येतो की तुम्हाला ह्याच्यासाठी भारतीय व्यवसाय करण्यासाठी पहिलं लायसन असतं आपल्या महाराष्ट्रीय कृषी खात्याकडनं, म्हणजे आपण जे कृषी विभाग म्हणतो, आणि दुसरं जे असतं ते केंद्र शासनाकडनं NHBचं अक्रेडिशन असतं. तर तुम्ही टप्प्याटप्प्याने ठरवू शकता की यातनं कोणतं घ्यायचं. हा झाला एक भाग. दुसरा भाग, एक्सपोर्टसाठी तुम्हाला डोमेस्टिकचे कोणतेही लायसन लागत नाही, इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन लागतं. म्हणजे आज मुंबईत बसलेला व्यापारी सुद्धा झाडांचे एक्सपोर्ट करू शकतो. आणि खरं म्हणजे एक्सपोर्ट हा एवढा मोठा विस्तारित हे आहे ना की त्या एकावरतीच अख्खं सेशन होऊ शकेल, एवढं मोठं ते विस्तारित आहे. हा सर, पुढच्या क्वेश्चन घेत जाऊ आपण, कारण आता म्हणजे आता म्हटलं तसं एक्सपोर्टवरती खूप बोलण्याच्या जोग्या गोष्टी आहेत. नर्सरीचे सर्वसाधारणपणे 3 प्रकार आहेत. यामध्ये शोभेच्या वनस्पती ज्याला आपण ऑर्नामेंटल नर्सरी म्हणतो, त्यानंतर भाजीपाल्याच्या ज्याला आपण व्हेजिटेबल नर्सरी म्हणतो, आणि तिसरा जो प्रकार आहे तो फळझाडांच्या ज्याला आपण फळ रोपवाटिका असं म्हणतो. तर यामध्ये ज्या शोभेच्या वनस्पती आहे तर त्याकरता कुठल्याही प्रकारचं शासनाकडनं लायसन आवश्यक नाहीये. कुणीही सर्वसाधारण व्यक्ती हा व्यवसाय करू शकते, त्याला कोणत्याही शासकीय परवान्याची गरज नाहीये. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे भाजीपाल्याच्या नर्सरी ज्या आहेत तर त्याकरता आपल्याला सीड ऍक्ट जो आहे, बियाणे कायदा जो आहे 1968चा, तर त्या अंतर्गत आपल्याला एक लायसन घ्यावं लागतं. याकरता आपल्याला तिसरा जो फळ झाड वाटिका आपल्याला उपयोगी जे आहे त्याच्याकडे आपल्याला अर्ज करावा लागतो. याकरता आपल्याला मातृवृक्ष आपल्या नर्सरीमध्ये असणं गरजेचं आहे, त्याचा आपण कलम करताना उपयोगतो. तर हे 3 लायसनच्या प्रकार येतात, यानुसार आपण काळजी घेणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आलेला आहे सर आपल्याकडे. प्रश्न असा आहे की नर्सरीचं जर आपल्याला तांत्रिक प्रशिक्षण घ्यायचं असेल तर याकरता शासनाने काही सोय केलेली आहे का, किंवा काही खाजगी संस्था आहेत का, याबद्दल आपण काय माहिती द्या? हो, आपल्या राहुरी विद्यापीठा अंतर्गत पुण्याला
याच्यामध्ये ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये 3 महिन्याचं प्रशिक्षण मिळतं. त्याच्यानंतर खाजगीमध्ये सुद्धा तुम्ही काही करू शकता, पण विशेषतः शासकीय याच्यातनं केलं तर तुम्हाला ते गव्हर्नमेंट स्कीमसाठी याच्यासाठी उपयोगाचं होतं. आपल्याला एक गडचिरोलीतून प्रश्न आलेला आहे की नर्सरीचा व्यवसाय करत असताना इतर कोणते पूरक व्यवसाय आपण त्याच्या अनुषंगाने करू शकता? हा खूप चांगला प्रश्न आहे. याच्याशी पूरक व्यवसाय कृषी पर्यटन होऊ शकतो. त्याच्यानंतर बाकी म्हणजे जसं म्हणजे पहिल्या टप्प्यात कृषी पर्यटन नाही, पण तुम्ही नर्सरी हाच एक मोठा व्यवसाय करून जेव्हा एका लिमिटच्या पुढे नर्सरीचं विस्तारित क्षेत्र होतं ना, तेव्हा कृषी पर्यटन हा त्याचा बाय प्रोडक्ट बनून जाता. आणि बाकी मला वाटत नाही की नर्सरीमध्ये तुम्ही दुसरा व्यवसाय जोडावा, कारण नर्सरी स्वतःमध्ये जसं मी सांगितलं की ऑर्नामेंटल नर्सरी, व्हेजिटेबल नर्सरी, फ्रूट नर्सरी, त्याच्यानंतर ऑर्नामेंटल मध्ये परत भाग पाडता येतात. तर या पद्धतीने आपल्याला विस्तार करता येईल. म्हणजे म्हणून नर्सरीला जोडून असं नाही, नर्सरीमध्येच विस्तार करायला खूप उपशाखा आहे. पुढचा प्रश्न असा आहे, अशोक सव्वाशे, अंबड तालुका आहे आणि जालना जिल्ह्यातून हा प्रश्न आहे की ऑर्नामेंटल नर्सरीसाठी झाडं कोणती लावावीत आणि ती झाडं निवडताना ती कुठून घ्यावीत? हा सव्वाशे साहेब, गेल्या वेळेस पण आपण होते आणि माझ्या मते ऑर्नामेंटल मध्ये गेल्या वेळेस सांगितलेलं तुम्हाला आठवत असेल की तुमच्या एरियाला काय सुटेबल आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल. मी जर तुम्हाला सांगितलं की हे झालं होतं, कदाचित तुमच्यासाठी चूक असेल. जसं मी गेल्या वेळेस माझं चाफ्याचं उदाहरण सांगितलं होतं की चाफा माझ्यासाठी सुटेबल का आहे, तसं तुमच्यासाठी काय सुटेबल आहे हे तुम्हाला काही दिवस स्टडी करून विचार करून शोधावं लागेल. जातीवंत आणि निरोगी जर फळरोपांची खरेदी करायची असेल, फळरोपे आणि कलमांची, तर ते निवडताना नर्सरीची निवड कशी करायची? आपल्याला तेजस पाळसकर, जांबूत, तालुका शिरूर इथून हा प्रश्न आहे. फळरोपांची किंवा कलमांची निवड कोणत्या आधारावरती करावी? तर खूप महत्वाचा प्रश्न आहे. विशेषतः फळझाडांची निवड करताना पहिली काळजी ही घ्यायला पाहिजे की ती नर्सरी किती रेप्युटेड आहे. म्हणजे सर एक म्हणजे थोडस आउट ऑफ द बॉक्स वाक्य सांगतो की तो शासन मान्य आहे का नाही याच्यापेक्षा तो त्याच्या व्यवसायात किती प्रामाणिक आहे हे पाहिलं पाहिजे. जर तो व्यवसायामध्ये प्रामाणिक असेल ना तर तो जनरली कोणाची फसवणूक करत नाही. अदरवाईज महत्वाच्या फळझाडांच्या आयटम मध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होते किंवा शेतकऱ्यांना त्याच्याविषयी चुकीचं मिसगाईड होतं आणि त्यातनं त्यांचं नुकसान होतं. म्हणून प्रथितयश जी नर्सरी म्हणतो ना आपण, की ज्यांनी नाविन्यपूर्णपणे काहीतरी उपक्रम राबवतायत किंवा कामामध्ये ते स्वतःच्या कामामध्ये काय म्हणतो आपण त्याला एकदम प्रामाणिक आहे, अशा लोकांकडनं नर्सरी घ्यावी. मी याच्यावरती खरं म्हणजे विश्वास ठेवत नाही की हे कागद ते कागद असले म्हणजे तो माणूस काम चांगलं करतो. तो व्यक्ती किती प्रामाणिक आहे याच्याकडे मी पाहतो. नर्सरीच्या अनुषंगाने आहे. दीपक शिंदे सोलापूर वरून यांचा प्रश्न आहे की एकाच ठिकाणी आपल्याला ऑर्नामेंटल नर्सरी, व्हेजिटेबल नर्सरी आणि हॉर्टिकल्चर क्रॉप म्हणजे फ्रूट क्रॉप्स या तिघांची नर्सरी एका ठिकाणी घेणं शक्य आणि तीन घेत असताना आपल्याला त्यामध्ये कितपत यश मिळू शकेल? हो, नक्कीच घेता येते. तर ह्या साहेबांना मी एक सल्ला देईल की हे तिघांमध्ये व्हेजिटेबलची नर्सरी खूप फास्ट चालू करता येते. त्याचं कारण सीड म्हणजे आपल्याला कंपन्यांचं घ्यायचं असतं, ते ग्रो करायचं असतं. फळझाडांची करताना आता जसं मस्के साहेबांनी सांगितलं तसं स्वतःचे मदर प्लांट लावा आणि शाश्वत क्वालिटी तयार झाल्यानंतरच तुम्ही ते विक्रीचं नियोजन करा. प्रश्न राहिला तिसरा ऑर्नामेंटलचा, तर जे मगाशी अशोकराव सव्वाशेंना सांगितलं तेच मी रिपीट करतो की तुमच्या भागामध्ये ऑर्नामेंटलचा काय उपयोगी येणार आहे ते तुम्ही प्राधान्याने बनवा, म्हणजे तुमचं ते यशस्वी होऊ शकेल. आणि नक्कीच तिन्ही प्रकार यशस्वी होऊ शकतात. आता थोडासा एका पिकासंदर्भात प्रश्न आहे, संदर्भात 2 प्रश्न आहेत, ते दोन्ही एकाच वेळेस घेतो. शिवानंद आडे आहेत औरंगाबादमधून, यांचा प्रश्न असा आहे की पाण्यासाठी पेरू व सीताफळ सर्वात चांगले कोणते आहे आणि खात्रीची कलम आपल्याला कुठे? बरोबर. दुसरा प्रश्न आहे
की सीताफळाच्या उद्योगामध्ये किती आहे? सर आपला आवाज कट झाला. मला एवढं समजलं की पेरू आणि सीताफळामध्ये चांगल्या व्हरायटी कोणत्या आहेत असं विचारताय, बरोबर ना? कुठल्या चांगल्या ज्याचा चांगला आहे आणि सीताफळ भविष्यामध्ये आहे? तर पहिलं आपण पेरू विषयी बोलू. तर पेरूमध्ये आता झालंय असं की आपल्या मूळच्या ज्या भारतीय व्हरायटी त्याच्यामध्ये लखनौ 49 आहे, अलाहाबादी सफेद आहे, जे विलास आहे, या व्हरायटी प्रचलित आहे. आणि हल्ली जसं आपण एक्सपोर्टचं बोलत होतो ना, तसंच भारतामध्ये एवढे सगळे नाव उभे राहिले आहेत ना. कुणी तैवान पिंक आणतंय, कुणी थाई 7 आणतंय, कुणी काही काही अजून आणतंय. पण याच्यातलं कशाचे काय शाश्वत मार्केटमध्ये उभा राहणार आहे कुणालाच काही माहित नाही. आता बघा बरं का, फार बारकाईची गोष्ट मी सांगतोय. शेतकऱ्यांचं जिथं नुकसान होतं आणि शेतकरी नवीन आला याच्यासाठी लावतो. मग ते थाई 7 आहे ना, पहिली गोष्ट आपलं दुर्दैव आहे की 350 वर्ष आपल्या गुलामगिरीचं भोगल्यामुळे ना आपल्याला ते इम्पोर्टेड म्हणजे चांगलं असे आपण ठरवलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये मग ती व्हरायटी मार्केटमध्ये चालणार नाही चालणार हे काहीच माहित नसताना शेतकरी त्याच्यात उडी घेतो. ती जर फेल गेली तर त्या शेतकऱ्याचं सगळं नुकसान होऊन जातं. म्हणून मी तुम्हाला आज असं नाही म्हणू शकणार की ही एक व्हरायटी लावा, पण एवढं नक्की सांगेल की तुम्ही मार्केटचा अंदाज घ्या मग लावा. तीच परिस्थिती सीताफळामध्ये सुद्धा आहे. सीताफळामध्ये बाळानगर आहे, हैदराबाद सिलेक्शन आहे, त्याच्यानंतर आताची गोल्डन व्हरायटी आहे. प्रत्येक व्हरायटीचे स्वतःचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. तर हे फायदे तोटे आता सांगायचे म्हटलं तर मगासारखं परत त्यासाठी मोठा वेळ लागणार आहे. पण तुम्ही जेव्हा समक्ष जर आले किंवा पर्सनली काही योग आला भेटीचा, तर मी तुम्हाला सगळ्याचे फायदे तोटे सांगेल. मग तुमच्यासाठी सुटेबल काय हे तुम्ही ठरवा. जनरली म्हणजे मी आमच्या सगळ्या यंत्रणेला एक सूचना देऊन ठेवलेली की कोणताही शेतकरी जर काही पाहिजे म्हटला, 2 आयटमची त्यांनी कंपॅरिझन विचारली, तर आमचा माणूस त्या व्यक्तीला दोन्हीचे फायदे आणि तोटे सांगतो. कोणतीच एक गोष्ट अशी नसते की जिचे 100% फायदे किंवा तोटे. प्रत्येक गोष्टीत काही फायदे असतात, काही तोटे असतात. तर मग आम्ही त्या दोन्ही त्या व्यक्ती समोर मांडतो. त्यातनं त्या शेतकऱ्याच्या जे फायद्याचं आहे ते त्यांनी मग निर्णय घ्यायचा असतो. पानसरे साहेब, क्वेश्चन आन्सरचा टॅब तुम्हाला दिसतोय खाली, आपण त्यातले क्वेश्चन घेऊया. हो चालेल. मला वाटतं मस्के साहेब डिस्कनेक्ट झाले. हो तोपर्यंत आपण ते क्वेश्चन्स घेऊया. याच्यामध्ये माझा दुसरा प्रश्न घेऊया आपण. बोला. ओके सर, मस्के साहेब बोला. तुम्ही क्वेश्चन आन्सर्स घेऊ शकता पानसरे सर. मस्के साहेब झाले जॉईन. ओके ठीक. माझा आवाज येतोय आपल्याला? हो येतोय. हॅलो, माझा आवाज येतोय बाळासाहेब आपल्याला? येतोय. पुढचा प्रश्न असा आहे की काढणी पश्चात तंत्रज्ञानामध्ये लेमन ग्रास जे आहे किंवा जेरेनियम जे आहे, तर त्याचं स्टोरेज प्रोसिजर आणि त्याचं मार्केटिंग या अनुषंगाने आपलं काय मत आहे? तर बघा, त्याच्यासाठी मी म्हणजे मगाशी जे सांगितलं ना त्या पद्धतीने त्या व्यक्तीनं मार्केट चेक करणं गरजेचं आहे. कारण तो माझ्याशी निगडीत मार्केट नसल्यामुळे मी कधी चेक नाही केलेलं. पण ह्याचं जे लेमन ग्रास म्हणताय त्याला एक्सपोर्टचं मार्केट खूप चांगलं आहे. डोमेस्टिक मार्केटमध्ये तेवढं काही त्याचं व्हॅल्यू ॲडिशन झालेलं नाहीये. व्हॅल्यू ॲडिशन करता येऊ शकतं का हे चेक करायला लागेल. आणि एक्सपोर्टसाठी तो व्यक्ती कशा पद्धतीने मार्केटला पेनिट्रेट करू शकेल या पद्धतीने त्या व्यक्तीने विचार करायला पाहिजे. पुढचा प्रश्न आपल्याला आलेला आहे ऋषिकेश ढवळे वांगदरी, आपल्या श्रीगोंदा तालुक्यातूनच प्रश्न आहे की औषधी वनस्पतींची शेतीमुळे भविष्यात किती संधी आहे? त्याचबरोबर औषधी वनस्पतीची शेती करत असताना जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे फार्मास्युटिकल्स कंपनी सोबत, तर ते जर केलं तर आपल्याला या व्यवसायामध्ये कितपत संधी आहे? आपला काय अनुभव आहे का बाळासाहेब या संदर्भात? तर त्या संदर्भाने मी 2 महत्वाच्या गोष्टी सांगेन. एक म्हणजे जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत असाल तर ती कंपनी प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट करते का हे ध्यानात घेणं फार महत्वाचं आहे.
त्या कंपनीच्या ज्या नियम अटी आहेत, बऱ्याचदा काय होतं शेतकऱ्याच्या म्हणजे सगळे एकतर्फी अटी असतात त्या कंपनीच्या सोयीनं, आणि शेतकऱ्याला वाटतं मी कॉन्ट्रॅक्ट साईन करतोय ना, मग तो ते बाकी काही पाहत नाही आणि ते कॉन्ट्रॅक्ट साईन करून त्यात तो अडकून जातो. म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट नेमकं समजून घेऊन त्या व्यक्तीनं करणं गरजेचं. दुसरी गोष्ट, औषधी वनस्पतींची शेती जर कुणाबरोबर तुमचा कॉन्ट्रॅक्ट असेल तरच परवडते, अदरवाईज परवडत नाही. त्याचं कारण तुम्ही असं मार्केटमध्ये ते रॉ मटेरियल नेलं तर कोणी घेत नाही, आणि दुसरी गोष्ट त्याचा लिमिटेड मागणी असते पर्टिक्युलर कंपन्यांकडनं. तर मार्केटचा नियम आहे की जर समजा त्या कंपनीला स्वतःहून तुम्ही अप्रोच करायची वेळ आली आणि तुमच्या मार्केटमध्ये 2च कंपन्या असतील, त्या रेट पाडून मागणार. आणि म्हणून औषधी कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असेल तरच करावं असं माझं एक प्रांजळ मत राहील. आता दुसरा प्रश्न आपल्याकडे आलेला आहे. उत्तम बबन सानप, पाथर्डी, जिल्हा नगर, यांचा प्रश्न असा आहे की चंदन लागवड, साग लागवड यासारखे जे जंगली वृक्ष आहे ज्यामध्ये ओक आहे, मोहगनी आहेत, तर यांसारखी झाडं लावावीत का? आणि ती झाडं आपल्याकडे जे महाराष्ट्राचं वातावरण आहे, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, त्यामध्ये ती सूट होतील का? आणि त्याला भविष्यामध्ये कितपत संधी राहील? मी म्हणेल की हे सगळेच सूट होतात, 100% सूट होतात, कारण ते आपल्याच भागातले पिकं आहेत. दुसरी गोष्ट, त्यांची शेती करताना तुम्ही 2 पद्धतीने विचार करावा की तुम्ही शेतीवरती डिपेंडेंट नसते, जरूर साग लावा. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रायोरिटीने तुम्ही चंदन, मोहगनी आणि इतर पिकाकडे वळा. त्याचं कारण साग तेवढा मार्केटमध्ये प्रूव्ड आहे की याचं मार्केटमध्ये चांगली किंमत होणार म्हणजे होणारच. तसं बाकीच्या अजून कल्पना रंगवल्या जात आहेत की ते चन्नाचे एवढे पैसे होतील, मग ते असं होईल. पण अजूनही मला चन्नामध्ये खूप चांगलं उत्पन्न काढला असा व्यक्ती माहित नाहीये. मोहगणीचंही म्हणजे डिस्कशन होत आहेत, पण त्याचं एक्झाम्पल आज म्हणजे मी या व्यवसायात असताना सुद्धा मला माहित पडत नाहीये. म्हणून पहिलं प्राधान्य मी तुम्हाला सागासाठी सुचवेल. मला साहेब आता थोडासा एक तांत्रिक प्रश्न आलेला आहे, टेक्निकल. संजय राजपूत, नागपूर, यांचा प्रश्न आहे की हाऊ टू डू सॅनिटायझेशन इन ऍग्रिकल्चर. रिगार्डिंग द कोविड निर्जंतुकीकरण कसं करावं? म्हणजे कोविड-19च्या अँगलने विचारतायत का शेतीच्या अँगलने विचारतायत? यांचं म्हणणं असं आहे की शेतीमध्ये आज जे विविध रोग पसरलेले आहेत, ज्यामध्ये डाळिंबामध्ये तेल्या आहे, तर याचं नियंत्रण करताना आपल्याला जे सॅनिटायझेशन करणं आवश्यक आहे, निर्जंतुकीकरण करणं आहे, तर त्याबाबत आपण काय तांत्रिक मार्गदर्शन करू शकत? याच्यासाठी मी त्यांना एक म्हणजे गमक सांगेल की तुम्ही फार कीटकनाशक वापरले, फार मल्टीनॅशनल कंपन्यांचे काहीतरी केमिकल्स वापरले आणि मग तुमची शेती कंट्रोलमध्ये ते कंट्रोल होणार, सॅनिटायझेशन होणार, असं अजिबात गृहीत धरू नका. तसं केलं की तुमचे एक्सपेन्सेस वाढणार आणि कदाचित ते तुम्हाला तोट्याकडे घेऊन जाणारी गोष्ट असेल. याचं तुम्हाला एक सिंपल उदाहरण सांगतो, खूप म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांच्याच कामात असेल, की लाल कोळी हा जो प्रकार असतो तो सहजासहजी कंट्रोल होत नाही कोणत्याच औषधाने. तो कंट्रोल कशाने होतो माहिती का साहेब? जर तिथं ह्युमिडिटी जास्त असेल ना तर तो कंट्रोल होतो. आता आम्ही आडेनेम नावाचा जो आपण गेल्यावर डिस्कस केलेला भाग आहे, त्या आडेनेमला लाल कोळी येणं फार मोठा धोका असतो. आता तिथला आमचा बेडच ओला असतो पोलिओस मधला. त्याच्यानंतर मगाचे मी सांगितलं की वरनं आम्ही लावतो, तसं या आडेनेमच्या पोलिओसला आम्ही साईडनं सुद्धा जे व्हेंटिलेट हे असतात ना स्क्रीनिंग नेट, त्या स्क्रीनिंग नेटच्या वरनं फॉगस लावले आणि त्या पाण्यानं आतमधला लाल कोळी गेला. जर तो तुम्ही औषधानं घालवायचा ठरवला तर जस्ट इम्पॉसिबल केसमध्ये जातं ते, कारण 99% मारला आणि 1% राहिला ना, तो 1% पुढच्या 10 दिवसात परत 100% होतो. असे तुम्हाला त्यातले बारकावे माहीत करून घ्यायला लागतील आणि तसं करायला लागेल. आणि कुठलंच क्रॉप असं नाही की त्याच्यावरती सगळे रोग येतात. जसं तुम्ही तेल्याचं उदाहरण घेतलं तर तेले येऊ नये म्हणून पहिली काळजी घ्या की तो नर्सरी व्यवसायाकडनं येऊ नये. दुसरी काळजी घ्या, तुमच्या बागेची स्वच्छता राखा, योग्य अंतर राखा. आणि ह्या 2 गोष्टीवरती तुम्ही, आणि तिसरी एक सांगायची राहिली माझ्याकडनं, तिसरी तुमच्या भोवतालच्या बागेत तेल्या नको. तुम्ही सगळं केलं, चांगले झाडं लावले, स्वतः स्वच्छता राखली, पण तुमच्या शेजारच्या बागेत तेल्या आहे तर तुमच्या बागेत तेल्या येऊ शकतो. तर या पद्धतीनं कोणतं क्रॉप आहे त्यानुसार तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला काय पद्धतीचं सॅनिटायझेशन करायचंय. बाळकृष्ण बनकर आहेत बेलवंडीतले, तर यांचा प्रश्न असा आहे की ऑर्नामेंटल नर्सरी अनुषंगाने
आपल्याला लँडस्केपिंग डिझायनिंग आणि गार्डनिंग, तर या व्यवसायाला कितपत संधी आहेत आणि हा व्यवसाय करताना काय काय बाबी ध्यानात घेणं गरजेचं आहे? लँडस्केपिंगला खूप संधी आहेत. फक्त मला प्रांजळपणे सांगायला पाहिजे की लँडस्केपिंग आणि नर्सरी हा व्यवसाय एक व्यक्ती करू शकत नाही. हे दोन स्वतंत्र सेक्टर आहेत. ह्या साहेबांनी जरूर लँडस्केपिंग मध्ये जावं. लँडस्केपिंग मध्ये पहिलं काय काम करावं तर ते कोणी लँडस्केपिंग वाले आहेत त्यांच्याकडे काही दिवस एक्सपिरियन्स घ्यावं, मग त्यांनी स्वतःचा एक व्यवसाय चालू करून त्याच्यामध्ये काम वाढवावं. आपल्याकडे एक आता झूमवरती प्रश्न आलेला आहे, महादेव आहे, तर त्यांचा प्रश्न असा आहे की एक्सपोर्ट साठी आपल्याला ट्रेनिंग, ह्याचं उत्तर मगाशी आलं माझ्या बोलण्यामध्ये, की याचं कुठेही म्हणजे ऍग्रिकल्चरच्या एक्सपोर्ट साठीचं ट्रेनिंग कुठेच मिळत नाही. आपल्याला ते स्वतःच्या अनुभवातून जायला लागतं. त्यातली त्यात तुम्ही दोन ठिकाणी, एक म्हणजे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इथे एक एक्सपोर्ट साठीचे प्रोजेक्ट ट्रेनिंग कंडक्ट होतात जिथे जनरल ऍग्रिकल्चर किंवा जनरल एक्सपोर्ट याच्याविषयीचे ट्रेनिंग दिले जातात. आणि दुसरं आहे SLIC, सकाळचा जो उपक्रम आहे तिथे एक ट्रेनिंग दिले जातं. तर त्या दोन ठिकाणी आपण करू शकता. पण याच्यामध्ये तुम्ही हे आवर्जून नोट करून घ्या की पर्टिक्युलरली ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट असा हे नसतो, ओव्हरऑल एक्सपोर्ट याच्याविषयीचं ट्रेनिंग असतं, त्यातनंच आपल्याला पुढे जायला लागतं. या अनुषंगानेच एक आपल्याकडे प्रश्न आलेला आहे पुढचा. अशोक जाधव यांचा प्रश्न आहे की भाजीपाला निर्यातीला कितपत संधी आहे? खूप संधी आहेत. मगाशी मी म्हटलं तसं भारतामधनं कुठल्याही गल्फ कंट्रीत पोहोचायचं ठरवलं ना, मॅक्झिमम दूर अगदी विचार केला तर तुर्कीसारखा देश 13व्या दिवशी पोहोचू शकतो आपण. आणि तुर्कीत जायची गरजच नाही, कारण हे जे जवळचे आहेत ना, दुबई म्हणजे त्याच्यानंतर हे असेल आपला बहारीन असेल, कतार असेल, कुवेत असेल, सौदी अरेबिया असेल, यांनाच ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या लागत आहेत की तुम्ही आरामात करू शकता. थोडासा वेगळा प्रश्न आलेला आहे आपल्याकडे, मत्स्य शेतीच्या संदर्भात आहे की मत्स्य शेती आपल्याला शेततळ्यामध्ये जर करायची असेल तर त्याकरता कोणत्या माशांची निवड करावी आणि यासाठी शासनाचे काही अनुदान आहे का? दीपक हरमुसले, दौंड तालुक्यातून हा प्रश्न आहे. तर मी माझं पर्सनल मत सांगतो, त्याला शास्त्रीय आधार म्हणजे मी शोधला नाही, तो माझा बिझनेस नसल्यामुळे मी फक्त आतापर्यंत आमच्या तळ्यामध्ये जे काही मला माहिती घेता येईल तेवढी सगळी माहिती घेतल्यानंतर मी पेपरचं म्हणजे आपण शेततळ म्हटलं की त्याला पेपर टाकणं गरजेचं असतं. आणि पेपरच्या याच्यामध्ये कुठंही तळ्यामध्ये चांगलं उत्पन्न मिळालेलं मी पाहिलं नाही आणि आमचं सुद्धा मिळालं नाही. म्हणून मी म्हणेल मत्स्य शेती आणि शेततळ ह्या दोन गोष्टी स्वतंत्र करा. पेपरवरती खूप मांडलं जाते बरं का मस्के साहेब, कॉन्ट्राडिक्शन आहे क्लिअर. बरोबर. शेती व्यवसाय म्हणजे तळ म्हणलं ना की पहिले लोक मत्स्य शेतीला नेऊन जोडतात, पण मी ठामपणे सांगतो की पेपरवरच्या याच्यामध्ये ना मत्स्य व्यवसाय परवडत नाहीये. पेपरवरच्या याला म्हणतो बरं, म्हणजे मी मत्स्य व्यवसाय परवडत नाही असं. शेततळ्यातील मत्स्यपालन आपल्याला म्हणायचं. शेततळ्यातील मत्स्यपालन हे तुम्ही हौसेपुरतं करा, पण त्याला तुम्ही म्हणजे बिझनेस टार्गेट करू नाही शकत, असं माझं मत बनलंय. एक जोडधंदा म्हणून आपल्याला करता येईल, मात्र पूर्णपणे त्याच्यावरती आपल्याला डिपेंड राहणं बरोबर नाही असं आपल्याला म्हणायचं. व्यवसाय म्हणजे शेतीत त्या माशांमधनं तुम्हाला फार उत्पन्न मिळेल असं गृहीत पण फायदा नाही. बरोबर. आता दुसरा प्रश्न आपल्याला आलेला आहे, प्रियंका नेटके यांचा आलेला आहे वर्ध्यावरून. त्यांचं असं म्हणणं आहे की ऑर्नामेंटल प्लांटची नर्सरी जर करायची असेल तर त्यासाठीचं प्रशिक्षण आपल्याला कुठे मिळेल? हा प्रश्न पुन्हा रिपीट झालाय मला वाटतंय. तर मगासारखंच त्याचं उत्तर आहे की ऑर्नामेंटलची नर्सरी करताना तुम्ही ज्या नर्सरी आहेत ऑर्नामेंटल अगदी आमच्याकडे या. दुसरी गोष्ट, ऑर्नामेंटलचं ट्रेडिंग करायला तुम्हाला कुठले लिमिटेशन नाहीये. जसं फ्रूट प्लांटचं मी म्हटलं, मस्के साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं लक्षात असेल की फ्रूट प्लांटचं ट्रेडिंग करणं कायद्यानं पण म्हणजे गुन्हा आहे, चूक आहे. आणि दुसरी गोष्ट ते धोकादायक पण आहे, कारण एक ट्रेडिंग करताना एकाने दुसऱ्याने तिसऱ्याची फसवणूक होऊ शकते. तसं ऑर्नामेंटल मध्ये मी एक पहिला सल्ला देईल, इव्हन मगाच्या व्यक्तीला सुद्धा मी परत एकदा म्हणजे संदर्भ जोडतोय की तुम्ही ऑर्नामेंटलच्या सुरुवातीला ट्रेडिंग चालू करा. ट्रेडिंग करताना 2 वर्ष 4 वर्ष केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या भागामध्ये जास्त काय गरज आहे ते तुम्ही तिथं प्रोडक्शन करा. तो तुमच्यासाठी सेफ मॉडेल असेल.
महेश तेले मालगाव नाशिक यांचा प्रश्न असा आलेला आहे पुढचा आपल्याला. त्यांनी असं म्हटलं की कारणी पश्चात तंत्रज्ञानामध्ये आपल्याला प्रक्रिया या अनुषंगाने विविधांच्या कितपत संधी आहेत. त्यांचा प्रश्न द्राक्षाच्या अनुषंगाने आहे, द्राक्ष आणि डाळिंब. आवाज कट झाला सर. प्रक्रिया आपल्याला प्रकारची करता येईल आणि त्याचं काय रूप तयार करता येईल द्राक्ष आणि डाळिंब. एकदा आपल्याला असं मारता येईल की आता जो आपण गेले 2-3 महिने पाहिलं की कोरोनाचा कालावधी मोठ्या प्रमाणात गेले 5 महिन्यापासून आहे आणि यामुळे आपला शेतमाल आहे तो शेतामध्येच मोठ्या प्रमाणावर पडून राहिलेला आहे. दुसरी गोष्ट डिस्कनेक्ट झालेत आय थिंक ते. प्रदीप सर ओके आले आहेत मस्के सर. मला असं वाटतं बहुतांश सगळेच प्रश्न कव्हर झालेले आहेत. मोठ्या प्रमाणावर आपले जवळपास जेवढे प्रश्न आहेत ते आपण सगळे कव्हर केलेले आहे. हो बरोबर. गोर साहेब व्हिडिओ ऑन करता तुम्ही? तुमच्याकडून स्टॉप आहे मॅडम. ओके ठीक आहे. ओके. नमस्कार सर. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण बाळासाहेब पानसरे साहेब, पानसरे नर्सरी काष्टी तालुका श्रीगोंदा यांच्यासोबत भरपूर विषयावरती चर्चा केली. विशेषतः आपण नर्सरीबाबत सविस्तर बोललो, एक्सपोर्ट नर्सरीच्या बाबत आपण सविस्तर बोललो. बाकीच्या एक्सपोर्ट बाबत आपण नेहमी ऐकत असतो, त्याच्याविषयी आपल्याकडं काही ठिकाणी आपल्याला लिटरेचर मिळतं किंवा काही मिळतं, पण नर्सरीच्या बाबत आपल्याकडे काहीच माहिती मिळत नाही. आणि त्याबाबत पानसरे साहेबांनी खूप चांगली माहिती सांगितली. त्याच अनुषंगाने मी आणखीन एक सांगतो. एक प्रश्न होता की नर्सरी बाबत अजून काही साईड बिझनेस करता येईल का, पुढे करू शकता येईल का. तर याच्याबाबत माझं एक म्हणजे सजेशन असं राहील की ऑर्नामेंटल बँक प्लांटची बँक जी आहे ही याच्याबाबत आपलं काय माहिती साहेब, पानसरे साहेब? हा, ऑर्नामेंटल बँक ऑलरेडी मी जेव्हा व्यवसायात आलतो ना तेव्हा ट्राय केली ती, खूप उत्तम होते आणि इव्हन मी ती 3000 कुंडी पर्यंत नेले होते आणि खूप छान पद्धतीने शहरामध्ये ती रन होते. फक्त आता हे मी जागेवरचा सेटअप वाढवला त्याच्यानंतर मी त्या म्हणजे त्याच्याकडे वेळ कमी देऊ शकलो, पण माझ्या म्हणजे बिझनेसचं पहिलं काय पाऊल असेल तर मी ऑर्नामेंटल बँकेत खूप छान बिझनेस होत होता. प्रदीप सर थोडंसं एक रिक्वेस्ट होती, होस्ट मला करसाल तुम्ही? तुम्ही झाला आहात होस्ट पार्टिसिपेंट मध्ये मोर ऑप्शन मध्ये. हा, माझ्या नावापुढे मोर ऑप्शन आहे, तिथे होस्ट ऑप्शन असेल, मेक मी होस्ट. ओके ओके थँक्यू. आता कंटिन्यू करू शकतो. सॉरी फॉर दिस. तर आपण आता शेवटाकडे येतो आहोत. तर मी आज बाळासाहेब पानसरे नर्सरीचे संचालक काष्टी तालुका श्रीगोंदा यांचे आभार मानतो. तसेच आपल्या त्यांची मुलाखत घेतली ते पद्मनाभ मस्के साहेब, तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा, त्यांच्यासोबत असलेले भोरे साहेब, मंडळ कृषी अधिकारी श्रीगोंदा, तसेच आमच्या सहाय्यक कृषी अधिकारी टीमचे सर्व सदस्य, त्याचबरोबर किसान संवाद टीमचे सर्व सदस्य यांनी आज आपल्याला जे काही सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. मस्के सर. ओके ओके सर. नमस्ते. ओके.